एनसीपी अध्यक्ष शरद पवार ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को राष्ट्रीय आपदा बताया है। सोमवार को अमरावती में कार्यकर्ता सम्मेलन को संबोधित करते हुए शरद पवार ने प्रधानमंत्री पर जमकर निशाना साधा। लोकशाही जी वाचवली या देशातल्या तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी आणि सामान्य माणसांनी या देशामध्ये आणि आज जी चिंता वाटते लोकांना ती मला वाटत नाही तर माझा भरोसा या देशातल्या कोट्यावधी लोकांच्यावर आहे की मोदी येऊन त्याचा आणखी कुणी येऊ लोक निर्णय घ्यायचा अधिकार आणि संधी ज्यावेळेला असेल त्यावेळेला मताचा शिक्का आपला योग्य ठिकाणी मारल्याशिवाय राहणार नाही आणि त्या ठिकाणी लोकशाही जतन करण्याच्या संबंधीचे ज्या विचारधारा आहेत उमेदवार आहेत अमरावतीमध्ये नवनीत चाल आहेत अशांना मोठ्या मताने विजयी केल्याशिवाय राहणार नाही। इस दौरान शरद पवार ने प्रधानमंत्री द्वारा उन पर लोकसभा चुनाव नहीं लड़ने के फैसले पर किए गए पारिवारिक वक्तव्य पर भी करारा जवाब दिया कि शरद पवार अच्छे आदमी है मगर उनका भतीजा अभी उनको निकाल रहा है, उनकी पार्टी का कंट्रोल ले रहा है, मुझे चिंता है। तुम्ही वाचलं होतं का आता त्यांना माझ्या भतीजाची काय ते म्हणतात माझं घरचं सगळं आता नियंत्रण माझ्याकडनं जाणार देशाला मी सांगणार आहे की काय काळजी करू नका माझ्या घराचे मी माझी बायको दोघं सुखाने आहोत। एक मुलगी तिचे लग्न झालं की आपल्या क्षेत्रात काम करत असते काय माझ्या डोक्यात त्रास नाही आणि त्यामुळे माझ्या घराची तुम्ही काळजी करू नका। मी समजू शकतो तुम्हाला आयुष्यात घरच कधी बघायला मिळालं नाही आणि त्यामुळे साहजिकच तुम्हाला वाटत असेल की तुमचं तुम्हाला लक्षला आमचा आपला मुलीने संसार चाललेला आहे तुम्ही काही काळजी करू नका।